नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता. नमस्कार, लोकसंवाद न्यूज नेटवर्क मध्ये मी मुख्य संपादक अमरदीप दगडे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. बिलोली तालुक्यात रेती माफियांचा हैदोस, नियमांना पायदळी तुडवत सुरू असलेलं अवैध उत्खनन आणि आता थेट विधिमंडळाच्या अंदाज समितीचा धडक दौरा. नेमकं काय घडलं पहा हा धक्कादायक ग्राउंड रिपोर्ट. काल महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ अंदाज समितीचा बिलोली तालुक्यात पाहणी दौरा पार पडला. या समितीचे अध्यक्ष श्री मान्य अर्जुन खोतकर साहेब, तसेच सदस्य आमदार कैलास पाटील, आमदार कृष्णा खोपडे, आमदार हेमंत पाटील, शेखर निकम, किशोरप्पा पाटील यांच्यासह अनेक अधिकारी या दौऱ्यामध्ये सहभागी होते. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय दंडाधिकारी क्रांती डोंबे, बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे, तसेच पोलीस प्रशासन आणि महसूल विभागातील अधिकारी यांचा मोठा ताफा या पाहणीमध्ये होता. ठराविक दौऱ्याप्रमाणे काही कार्यालयांची पाहणी केल्यानंतर अचानकपणे या समितीने आपला मार्ग बदलला आणि या अंदाज समितीने कुणालाच आपला अंदाज न येऊ देता थेट आपला दौरा वळविला सगरोळी येथील रेती घाटाकडे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींची दखल घेत समितीने थेट रेती घाटावर धडक दिली आणि जे दृश्य समोर आलं ते धक्कादायक होतं. सगरोळी घाटावर अवैधरित्या साठवलेला भरमसाठ रेतीचा साठा पाहून समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. नियमांना तिलांजली देत सुरू असलेले उत्खनन आणि वाहतूक यावर जोरदार ताशेरे ओढले. यानंतर समिती थेट एसगी येथील शासकीय रेती घाटावर दाखल झाली आणि तिथे उभे असलेले जेसीबी मशीन पाहून वातावरण चांगलंच तापलं. जेसीबीने उत्खनन कायद्याने गुन्हा असताना हे मशीन इथे काय करत आहेत असा थेट सवाल अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी अधिकाऱ्यांना केला. मात्र अधिकाऱ्यांकडे याचं कोणतंही समाधानकारक उत्तर नव्हतं. समितीने तात्काळ जेसीबी जप्त करून कारवाई करण्याचे. घाटामध्ये पुढे गेल्यानंतर समितीला आणखी एक गंभीर प्रकार दिसून आला. नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवून रेती वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला अवैध रॅम्प. निसर्गाशी आणि मानवी जीवनाशी खेळ करणारा हा प्रकार पाहून समिती चांगली संतप्त झाली. हेमंत पाटील, किशोरप्पा पाटील आणि अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी थेट प्रश्न उपस्थित केले. नदीचा प्रवाह अडवून रॅम्प कसा बनवला? स्थानिक प्रशासन मात्र पूर्णपणे निरुत्तर दिसून आले. यावेळी अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी तहसीलदार गजानन शिंदे यांना थेट सवाल केला की तुम्ही ठेकेदारांचा ठेका घेतलाय की काय? नियमापेक्षा जास्त खोल उत्खनन, जेसीबी द्वारे दिवस रात्र काम, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक, कोणतीही मॉनिटरिंग प्रणाली नाही, ठेकेदारावर कुठलाही निर्णय नाही, या सर्व गंभीर बाबीवरून संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस देखील करण्यात आल्याची चर्चा आहे. समोर आलं ते आणखी भयानक होतं. नदी काठावर विजेची जिवंत तार दगडांनी वाकवून रस्त्यात टाकण्यात आली होती. स्थानिकांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं ही तार अवैध ट्रक थांबविण्यासाठी ठेकेदारांकडून, त्यांच्या व्यक्तींकडून वापरली जाते. म्हणजेच शॉक बसून माणसाचा जीव देखील यातून जाऊ शकतो. यावर समितीने ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यान हा ठेका एका बलाढ्य मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीचा आहे आणि त्यामुळे कुठलाही अधिकारी यावर कारवाई करण्यास घाबरत असल्याची चर्चा यामध्ये ऐकायला मिळाली. शेवटी मोठा प्रश्न असा उभा राहतो की या विधिमंडळ समितीचे आदेश खरोखरच अंमलात येणार का, की हा दौरा देखील केवळ एक स्टंट ठरणार? या दौऱ्याचे संपूर्ण निरीक्षण महाराष्ट्र विधिमंडळाच्या पटलापर्यंत पोहोचणार की या दौऱ्याचे निरीक्षणाचा अहवाल बिलोली आणि देगलूरच्या सीमेपर्यंत जाऊन श्वास घेणार, हा मात्र पाहण्याचा मुद्दा असेल. अशाच ग्राउंड रिपोर्टसाठी पाहत राहा लोकसंवाद न्यूज नेटवर्क. धन्यवाद.